तर राम राम मंडळी, तुमले वाटत या दोन्ही जण चालनात कुठे नेमका, पण तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. आम्ही कुठे चाललो तुमले सांगसच पुढे, फक्त आमले आगदार पेट्रोल टाकी घेऊ द्या. हमारे यहाँ ऐसा ही होता है. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. पेट्रोल टाकी गिदा ते आम्ही निघणो सटान आले, लगनले जाई राहिनो आम्ही सटान ढोल बारा मा वनूत चाललो म्हणून फायनली पोची गो आम्ही सूर्या लॉन्च वर. अहो भाऊ म्हणे माल ब्लॉग मागे म्हणे, थांब म्हणे मला गॉगल लाई घेऊ दे म्हणे. मजार बनवत टाळी लागली ना भाऊ, मग जोरात टाळी ते लागी गई भाऊ, पण खुर्च्या समाळा करता बत्त दाव न पड भाऊ म्हण मना ब्लॉक काढाना लाव आणि या भाऊना ताटल्या पुसाना लाव म्हणत. थांब रे जेवण करीन बाहेर निघणो त्यामना गावना या गडी पुरा फॉर्म मा फोटो काढी राहतात नवीन नवीन स्टाईल मा भाऊ म्हणत चालू द्या भाऊ काय अडचण आज नासाठी एवढंच भाऊ म्हणत. भेटू पुन्हा ब्लॉग पर्यंत तुम्ही बी लाईक फॉलो करी घ्या म्हणत. अचानक आपल्या घरी आज साहेब आले आहेत. केस काय आहे ते आपल्याला अजून माहिती नाही. साहेबांशी बोलून घेऊ दोन शब्द. चला आवरा लवकर. कुठे गेली आमची लाडकी बहीण? लाडकी बहिणीला गाडी घ्यायला आली, पोलीस गाडी. हा टायर फोडून गाडी मागाय. चला यंदा कार्यक्रम निघाला, सासूचे जावळे, सासरच लग्न आहे. येऊन लागा तुम्ही कार्यक्रमाला. काय अडचण पडली तर फोन लावा. आमचा नंबर सोपा आहे 98 3 बोकडे. तर मित्रांनो, का कारण नरेंद्र मोदी है. तर राम राम मित्रांनो, तुम्हाला वाटत या कुठे चालणार आम्ही जाई भाऊ पिंपळणारले पुढे वनूत मस्त एकदम शूटिंग बिटिंग काढी गेली. वनूत शेलवारी मा अर म्हणत शेलवारी मा बेकार रस्ता खराब शे रे भाऊ म्हणत. रस्ता कवा सुजरी रे म्हणत. आपल्या योगेश भाऊ म्हणे आपले काय करणार नाही म्हणे, चाल म्हणे म्हणतात. चाली भाऊ चाल म्हणतं, काय अडचण नाही आपण म्हणतं. पुढे वनूत तीच परिस्थिती पिंपळणार मा बी फपोटा मा रस्ता असे का रस्ता मा फपोटा असे ते काय माहित नाही म्हणतं. लगेच जाऊ दे भाऊ म्हणतं योगेश भाऊले, काय विषय नाही म्हणतं. लगेच पुढे म्हणत आपलं जगभाऊ नाटे गाऊ. जगभाऊ सांगे आपला कांदा बिंदा पाहिजे म्हणे. कांदा कस काय शेत आपला म्हणे फवारा मारी मारी दमी गमी म्हणे म्हणतात. चाली भाऊ काय अडचण नाही पाय घेत म्हणतं. पुढे म्हणून त्यांना लाल कांदा उपाडासारखं होतं. लाल कांदा बिंदा पाय गिदं मस्त मालबनी झाला होता, पण कांदाले काय भाव नाही म्हणे. जगभाऊ सांगे आपला योगेश भाऊ सांगे एक कांदा आपले घे म्हणे. पुढे रस्ता वनूत या लाल परिवाला से काय मस्त काय इथला लाव राज भाऊ म्हणत. पुढे वनूत पिसूळबारी मा बेकार खड्डा शेत भाऊ म्हणतात. खड्डास मा रस्ता असे का रस्तास मा खड्डा असे. आपला योगेश भाऊ सांगे पिसूळबारी विकास काय कागद सुरू राही म्हणे. आपण काय टेन्शन घेऊ नको म्हणे. ये कम है. तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच होता. तर भेटू पुढला ब्लॉग मा, तोपर्यंत तुम्ही फॉलो करी घ्या. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण सकाळ सकाळी मा कांदाले पाणी भरी राहीन तू तवशा त्या कांदा बी पुरा पाणी मा पडी जायत भाऊ म्हणत. बेकार काम शेगडा भाऊ म्हणत. का कारण नरेंद्र मोदी है. लाईन गई येरकडे बनवत ये रीती पुऱ्या खाल जावा लाग्यात भाऊ म्हणत. तवशात पाणी धरी प्रेशर आडवा बोरणी गाडी दिशी गई म्हणत. काय नाही भाऊ बोर कराले चालली मी पाणी कमी पडी गेला गरून हो भाऊ पुरा वातडा वय म्हणावं. मेरे को जल्दी जल्दी खाने को डालो म्हणे. रुखो म्हणत थोडे देर डालता घरात वनू महाराज त्यासनी प्रतिमानं पूजन करी गेलं, कारण आज शिवजयंती होती म्हणतो. आपले पूजन करणंच पडी भाऊ, कारण की आपले दैवच्छत महाराज त्या बाहेरून शशिकांत दादा संगे आपला लुक पाय म्हणे कशाशी आपले ब्लॉग मागे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. लगे दोन आपण मळामा आपले 2-4 पाईप माटी मातून उकरणावत. पाईप तर उकराय घ्यात भाऊ, पण शेवट एक पाईप मा टिकम घुशी घ्या. तवशात भाऊ सांगे कोण तोंड पाई म्हणता म्हणे म्हणता. कोणच नाही रे भाऊ. आज नासाठी एवढंच भरपूर जाई भाऊ. भेटू पुढला ब्लॉग मा, तोपर्यंत तुम्ही फॉलो करी घ्या. धन्यवाद. तर राम राम मंडळी, नवीन ब्लॉग मा सर्वांचं स्वागत. सर्वांना विनंती ब्लॉग शेवट पर्यंत पहा. आपला छोकोल्या भाऊ दिरांता जोर मा 12 माले बी जायकडाला जाणं होतं, त्यामुळे गिदी हात मा चावी गिदी गाडीले लाई निघणू जायकडाकडे गाडीले शेल मारी. डायरेक्ट एटीएम जवळ गाडी लगेच गऊ एटीएम जवळ धाई. लगेच एटीएम मा दिद एटीएम कार्ड टाकी, पण एटीएम नि बी दिद माले फिराई, कारण एटीएम नि आपली जायला होती डेट सरी. लगेच निघी वनू गाडीले किक मारी घरकडे डळी. लगेच संध्याकाळी गाव मा वनू रोहित भाऊनी दिदी एक रील काढी, पण रोहित भाऊले बी काय डायलॉग जमीनही भारी. शेवट दिदी रोहित भाऊनी रील काढी. मी बी गिदा आज ना ब्लॉग इथेच थांबाडी. तुम्ही बी घ्या लवकर लाईक फॉलो करू. भेटू लवकरच पुढला ब्लॉग मा. तर राम राम मंडळी, तुमले वाटावं दगड घेऊन कुठे चालणार. तर घरनासने आपल्या आज चुला बनाडायला आलो होतं. गिदम मस्त दगड वाईन चुला मस्त बनाडी. इकडे पाय ते देवना दांड्या मस्त जाई राहता ना भाऊ बांधरी. मग काही नुकसान करत नाही बिचारा, एकदम बांधरी. तशात आपले घरनाशी तिथं मस्त घेर आलेला आहे. आपण बी लागूत ना घेर आले. मग का कारण नरेंद्र मोदी है. पिणारा लागत पिळाले. मग तशात आपल्या तिथं काम लाई. आपलं काम एकच होतं, फक्त
डबू कोडा तोडा ना डबू कोडा तोडी की दात लगेच 150 रुपया देगा. करणारच नाही आपण तिथं दळ आले काढी तर मग जानच पडी ना भो गाव मावून मस्त दळी बिडी गिद तशात रोहित भाऊ संख्या गुल्फी खाई घ्या आपल्याकडे ती म्हणे म्हणतो दे ना भो घर म्हणून 2-4 रोळी कांदा नाही भरण्या त्यात मस्त बरी गिद्यात पाय तर मोदी गवत बायल म्हणतो 2-3 टाइम मोदी गवत निंदाय करा भाऊ काय करवा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत तुम्ही बी घ्या फॉलो करी. धन्यवाद. तर राम राम मंडळी तुमले वाटत मी कुठे चाललो तर हाव भाऊ आपुले आज बलावाली लागेल होता म्हणे चाल म्हणे होळी मायसाठी लाकडं गोळा करणार शेत म्हणे. सगळ्यांनी घरून 2-2 लाकडं आणे. आम्ही बी 2-3 जण निघणोत ना भाऊ मला लाकडं गोळा कराले. हाव भाऊ काम सोडीन चिसनं झाड आंगळा लागा. फायनली भाऊ आमले लाकडं सापडी गयात या भाऊ पुढे आणि मी मागे 3 त्याच ना मागे म्हणतं काय अडचण नाही भाऊ. बैगन या बी 2 गडी मस्त लाकडं लई होणार. तवशात मी बी लाकडं मस्त तोडा तडानं काम करी घेत. तवशात आपला शशिकांत आणि निलेश मस्त रचानं काम करी राहतात. फायनली भाऊ आमनी होळी माय एकदम क्लिअर वही गई. 2 शब्द शिव काय म्हण राय ना ऐकी घ्या. मी आहे कार्यकर्ता इथला. सगळ्यांनी लवकर या इथं होळी माय करायची आहे. तर फायनली आम्ही दरवर्षीप्रमाणे होळी माय ही साजरी केली पारंपरिक पद्धतीने. तर फायनली मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत तुम्ही बी फॉलो लाईक करी घ्या. धन्यवाद.